नमस्कार मित्रांनो, कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी बुधवारी शिवसेनेने मनसेला बरोबर घेतले। स्थानिक पातळीवर नेत्यांकडून हा निर्णय घेण्यात आल्याची मनसेकडून करण्यात आली असली तरी शिंदे बरोबर जायचे होते तर युती कशासाठी केली असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता। या संदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे। दरम्यान कल्याण डोंबिवलीत महापौर पदासाठी 65 चे बहुमत असून यासाठी ठाकरेंबरोबर युती लढवलेल्या मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। कोकण विभागीय आयुक्तांसमोर गट स्थापन करत शिंदे सेनेने 53 तर मनसेने 5 नगरसेवकांची नोंदणी केली। त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। यावर शिंदे सेनेसोबत जायचे होते तर आमच्या सोबत युती करायची नव्हती अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली। या घडामोडी संदर्भात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे। या भेटीत नेमकं काय घडलं याची माहिती देण्यात आली नसली तरी संजय राऊत आणि राज ठाकरे यांची कल्याण डोंबिवलीतील घडामोडींवर चर्चा झाल्याचं समजतं। त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जनशताब्दी 23 जानेवारी रोजी माटुंगा येथे सभागृहात साजरी करण्यात येणार आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली। एकंदरीतच मनसे यांच्या निर्णयामुळे संजय राऊत प्रचंड आक्रमक झाले आहे। आता ते पुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।